आणि आता बातमी महापालिका रणसंग्रामामधून पनवेल महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये करोडपती उमेदवारांची जणू फौजच उतरली आहे। या पहिल्याच निवडणुकीत तब्बल 160 उमेदवार कोट्याधीश आहेत। आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी तसं नमूदही केलंय। माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे पुत्र आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे भाऊ परेश ठाकूर यांच्याकडे 95,47 लाखांची मालमत्ता आहे, तर शेकापच्या उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्याकडे सुद्धा सुमारे 26,71 लाखांची मालमत्तांची यादी इथे संपत नाही। तर किशोर म्हात्रे यांच्याकडे 37,01 लाख, रामदास शेवाळेंकडे 29,79 लाख, तर रामजी बेरांकडे 27,39 लाख, तर विनोद पाटील यांच्याकडे 24,64 लाख, तर अजय कांडपिलेंकडे 22,11 लाख असे 160 करोडपती उमेदवार यंदा रिंगणात आहेत। त्यामुळे सर्वसाधारण मतदारांचे डोळे मोठे होणारच। असतात, सरकारी योजना असतात, त्या लोकांपर्यंत पोहोचायला बऱ्याच वेळेला उशीर होतो आणि याही ते आमच्याकडे स्वतःच्याकडे 2 पैसे खिशात असल्यामुळे आम्ही थेट लोकांपर्यंत देऊ शकतो, लोकांची आम्ही काम करू शकतो। हा फायदा नक्कीच सांगता आम्हाला याचा होतो आणि आज साधारणतः आम्ही आमची कंपनी ज्या प्रकारे मोठी केली, स्वतःच्या प्रॉपर्टी ज्या प्रकारे मोठ्या केल्या, याच्या पुढच्या काळामध्ये पनवेल महानगरपालिकेचा विकास सुद्धा अशा प्रकारेच करायचा आहे। पनवेल महानगरपालिकेला सुद्धा श्रीमंत असं करायचं आहे। आमच्यामध्ये एकसूत्रता आहे प्रचारामध्ये, त्यामुळे प्रत्येक नागरिकांना भेटीगाठी घेऊन आम्ही त्यांच्याशी संवाद साधून मुख्यत्वे करून प्रचार करीत आहोत आणि त्यांच्या ज्या काही समस्या, काही वेळेस समस्या पोचलेल्या नसतात, तर त्या समस्या काय आहेत ते देखील आता नागरिकांकडून आम्हाला समजत आहे, त्याचे देखील निवारण करण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे। इकडच्या लोकांकडे पैसाही भरपूर आहे, कारण सिडकोने वसवलेली शहरं इकडं आहेत आणि ही शहरं वसवताना जे काही जमिनी घेतल्या ह्या कोट्याधीशांच्याच आहेत ना। आता त्या कोट्याधीशांचे ते पैसे आहेत, त्या पैशाच्या जोरावरती इलेक्शन होतात, पण त्याच्यामुळं गरीब माणसाला इलेक्शन लढवता येत नाही, ही मात्र वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।